दिसतोय आपली महाराष्ट्राची खरी संपत्ती आहे. आस्ते कदम. मित्रांनो, याआधी आपण पाहिले रत्नागिरी जयगड येथील श्री जयविनायक मंदिर व कराटेश्वर मंदिर. तर तेथून आपण आता साधारण 6 किलोमीटर प्रवास करून आलो आहोत जयगड किल्ल्यावर. जयगड ह्या किल्ल्याला भारत सरकारने दिनांक 21 जून 1910 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले. जय शिवराय मित्रांनो, मी सिद्धेश काजळे तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण आहोत जयगड किल्ल्यावरती. पाठीमागे तुम्ही बघू शकता हा जयगड किल्ला आहे आणि आता आपण जस्ट इथून प्रवेश केला आहे. ह्याआधी तुम्ही बघितलं होतं आपण कराटेश्वर मंदिराकडे. कराटेश्वर मंदिराकडून आपण डायरेक्ट इथे आलो आणि हे जे तुम्ही बघू शकता हा बुरुज आहे. नंतर ह्या बुरुजाचं थोडं रिनोव्हेशन केलेलं दिसतं आहे. तर जस्ट आणि ही तटबंदी, इथे एक बुरुज आहे आणि हा एक बुरुज आहे आणि ह्या दोन बुरुजांच्या मध्ये एक छोटासा एक गॅप आहे पाण्यासाठी. तर ॲक्च्युअलमध्ये पहिला कसा असायचा, पहिला हा किल्ला पाण्याने घेरलेला असेल साधारण आणि काही समुद्राचे जे पाणी वगैरे ते ह्या साईडून इथून असं जमत असे. म्हणजे कसं हा प्रोटेक्शनसाठी हा पार्ट केला जायचा. म्हणजे समजा किल्ल्यावरती सैन्य आणि बाहेरून शत्रूंनी किल्ला घेरला तर इथे त्यांनी पार करून येऊ नये त्यासाठी इथे पाणी असायचं, गोडा पाणी किंवा खारा पाणी, ज्याच्यामध्ये मगरी वगैरे ठेवला जायचा. तर कुठल्या काळामध्ये इथे कोणी कसं प्रोटेक्शन त्यांच्या तऱ्हेने त्यांनी केलं असेल ते आपल्याला सांगता येत नाही. तर त्यासाठी ही जागा होती. तर आता आपण किल्ल्यामध्ये प्रवेश करू. किल्ल्यासमोर एक रस्ता आहे, तो खाली गावाकडे जातो. तर मित्रांनो, हे किल्ल्याचं गोमुखी स्वरूपाचं प्रवेशद्वार आहे. तर आता आपण प्रवेश करूयात. जयगड हा किल्ला 16व्या शतकात विजापूरकरांनी बांधला, पण त्यांना फार काळ हा किल्ला ताब्यात ठेवता आला नाही. इसवी सन 1578 ते 80च्या दरम्यान संगमेश्वराच्या नायकांनी किल्ला ताब्यात घेतला. आदिलशाहीने अनेकदा किल्ला मिळवण्याचे प्रयत्न केले, परंतु त्यांना अपयश आले. पुढे इसवी सन 1695च्या दरम्यान हा किल्ला कान्होजी आंग्रे यांच्याकडे होता. इसवी सन 1818 मध्ये इंग्रज मराठा युद्धजनक परिस्थिती दरम्यान कोणत्याही संघर्षाशिवाय ब्रिटिशांना हा किल्ला सहजपणे मिळाला. तर मित्रांनो, प्रवेशद्वारामधून जसे तुम्ही आत याल, हे जसं आत आल्यामध्ये हे जे तुम्ही बघितलं आता हे सैनिकांच्या देवड्या आहेत आणि इथे जो आहे तो दरवाजा आणि साईडला इथे दिवाबत्ती लावायला जागा. तर सध्या दरवाजा नाही किल्ल्याचा, इथे सैनिकांसाठी आराम करायची जागा असते. म्हणजे जे सैनिक इथे आराम करत आहेत त्यांची शिफ्ट आराम करून झाल्यानंतर त्यांची शिफ्ट चालू होईल त्यावेळेस ते पारा देतील आणि जे पारा देणारे सैनिक आहे त्यांची शिफ्ट झाल्यानंतर ते येऊन पारा देतील. तर आता इथून आपण पुढे जाऊ. तर मित्रांनो, याआधीसुद्धा मी या किल्ल्यावरती एकदा भेट करून गेलेलो, 2 वेळेस आलेलो, पण प्रॉपर काय व्लॉग करता आला नाही. तर त्यावेळेस एक साईडून पुढून किल्ल्याची तटबंदी कोसळलेली, तर ती पहिली आपण बघू आहे का. आणि इथे एक सदर काहीतरी आहे वाड्यासारखं, हे लास्ट टाईम होतं त्या टाईपमध्येच आहे. आणि समोर एक दारू गोळ्याचं की कसलं तरी धान्याचं कोठार आहे आणि वरती एक जागा आहे आणि इथे गणपती मंदिर होता. आतासुद्धा असेल ते, त्यांचं रिनोव्हेशनचं काम चालू आहे. आणि इथे ही विहीर आहे, विहिरीत पाणी नाही. तर मित्रांनो, हे किल्ल्यातील गणपतीचं मंदिर. आता याचं डागडुजीकरण चालू आहे, रिनोव्हेशन चालू आहे. बाकी तुम्ही बघू शकता पूर्णपणे आता हे ओपन ठेवलं आहे रिनोव्हेशनसाठी. मित्रांनो, गणपती मंदिराच्या बाजूला लागूनच एक त्यांनी इथे बोर्ड ठेवला आहे. ह्या बोर्डवरती थोडीफार माहिती आहे किल्ल्याबद्दल, ते तुम्ही बघू शकता. इतर जी माहिती आहे ही तुम्हाला मी घेऊन रेकॉर्ड करून या व्हिडिओमध्ये टाकेनच, ते तुम्ही ऐकतसुद्धा असाल किंवा पुढे ऐकालसुद्धा. तर एक्झॅक्टली काय इथला इतिहास आहे हे तुम्हाला नक्की जाणून घ्या. जेवढा मी
बुक्समधून किंवा कुठून कुठून जाणून घेईन तेवढा तुम्हाला रेकॉर्डमधून सांगेन. आता आपण इथून वरती चढूया. पण मित्रांनो, आता तुम्ही त्या बुरुजावरून समुद्राची बाजू बघितली असेल. काही ठिकाणी प्रत्येक बुरुजाला एक नाव दिलेलं असतं, पण इथे काही नाव वगैरे दिसत नाही काय असेल. आणि हा एक बुरुज जे ध्वज फडकतोय त्या बुरुजाजवळून आपण इथे पुढे आलो आहे. आणि इथे पुढे ही एक कसली तरी कमान आहे, कसली सांगता येत नाही. आणि इथे ह्या तटबंदीला पण तुम्ही बघू शकता जे कॉमन सगळ्या गडकोटांवरती असतं. तटबंदीला हे गॅप्स, इथून बंदुकीचा किंवा बाणाचा हल्ला केला जायचा, हे तुम्हाला सगळीकडे भेटतील. महाराष्ट्रामध्ये जितके पण किल्ले असतील किंवा बाहेर सगळीकडे तुम्हाला भेटतील. आणि मित्रांनो, तुम्हाला एक विनंती करतो, ज्यावेळेस तुम्ही कुठे येता, कोणाला इथे बघता, हे जे कोरीव काम जे कोणी केलं आहे, जे नावा वगैरे लिहिले आहेत, ते प्लीज कृपया करून करू नका. जर तुम्ही कोणाला बघत असाल तर त्यांना अडवा. आपण आपल्या महाराष्ट्राची जी संपत्ती आहे ती आपण टिकवली पाहिजे, अशी घाण करू नका प्लीज. तर मित्रांनो, इथे एक बुरुज आहे, तुम्ही याची रचना बघू शकता. पूर्ण इथे 2 फ्लोअरपर्यंत हिची स्ट्रक्चर अजूनसुद्धा आहे. एक्झॅक्टली कसं काय असेल, इथे कुठली वास्तव असेल सांगता येत नाही, पण तुम्ही याची रचना बघा, एकदम पद्धतशीर केली. तिथे एक गॅप दिसतोय माझ्यामध्ये, स्लॅबचा वरचा असेल, लाकडाची किंवा काही बांधकाम असेल इथे, त्याच्यावरती पुढचा फ्लोअर. आणि इथून तुम्ही समुद्र बघू शकता, एकदम स्पष्ट दिसतोय. समोर जे आहे ती जेट्टी आहे, JSWची, तिथे बोट्स वगैरे येत असतात. तर इथून आपण पुढे जाऊ अजून. तर मित्रांनो, मागाशी मी जी तुम्हाला बोलत होतो, एक तटबंदी ढासाळली आहे, जायला वाटसुद्धा नाही. मी 3 वर्ष आधी आलेलो त्यावेळेस मी बघितलेली, ती अजून जशीच्या तशीच आहे, ढासाळलेली. ही बघा, इथून पुढे जायचा रस्ता नाही, इथून ते इथपर्यंत पूर्ण पडलेलं आहे. तर मित्रांनो, इथे संवर्धनाचं काम झालं पाहिजे. लास्ट टाईम याच्या आधीचा तुम्ही व्लॉग बघितला असेल विजयदुर्गामध्ये, तिथेसुद्धा किल्ल्याची अशीच अवस्था होती, ह्यापेक्षासुद्धा बिकट होती. खूप मोठा किल्ला आहे तो, पण तिथे संवर्धनाचं काम चालू आहे. आणि इथे चालू आहे की नाही माहीत नाही. तिथे आर्किओलॉजी डिपार्टमेंटचे बोर्ड वगैरे लागलेले, इथे तसे काय लागलेले नाहीत. कारण की ही जी 3 वर्ष आधी 2021च्या दरम्यान मी आलेलो इथे, 21-22ला, तेव्हा पडली होती, तशीच्या तशीच आहे. तर मित्रांनो, ही आपली महाराष्ट्राची खरी संपत्ती आहे. महाराजांचं खरं जे स्मारक आहे ते हे आहे. पुतळे उभा करून काय कोणाला भेटणार नाही. खरे जे महाराजांचं स्मारक आहे ते आपले गडकोटे, हे आपण राखले पाहिजेत. आणि आपण स्मारक बांधतोय तर पुतळे बांधतोय रस्त्यामध्ये, आणि ते पडतात. बघितले असेल तुम्ही न्यूजला वगैरे काही गोष्टी. तर मित्रांनो, ह्यासाठी नक्कीच काहीतरी केलं पाहिजे. तर हे मित्रांनो, तुम्ही बघू शकता कशी ढासाळली आहे तटबंदी. इथून आता मी खाली उतरलो, तर इथून चालत जावं लागेल पूर्ण किल्ला दाखवायला. महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा किल्ला म्हणून जयगड किल्ल्याला ओळखले जाते. निसर्गसंपन्न आणि सौंदर्य हे या किल्ल्याचे वैशिष्ट्य आहे. तर मित्रांनो, तुम्ही ही एक वास्तू बघू शकता.
इथे किल्ल्याचं थोडंफार डागडुजीकरण केलं आहे. इथे लाद्या टाकल्यात विंडोच्या. किल्ल्याचं तुम्ही खालून जे प्रवेशद्वार होता हा बुरुज बघू शकता आणि हा एक बुरुज. मित्रांनो किल्ल्यावरती एक स्ट्रक्चर आहे, कसलं आहे काय सांगता येत नाही, पण इथून एक ड्रेनेज सिस्टीम दिली आहे त्याने डायरेक्ट गडाच्या बाहेर. माझ्या अंदाजे काहीतरी वॉशरूमचा असू शकता, शौचकूप वगैरे. एक्झॅक्टली काय सांगता नाही येणार. तर बुरुजावरून बघू समुद्राचा व्ह्यू कसा येतो. सुंदर आहे. खाली तुम्ही गाव बघू शकता, खाली गाव आहे आणि समोरच समुद्र, खाडीचा व्ह्यू आहे. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती, गजाश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टवदान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रात शस्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, महापराक्रमी रणधुरंधर, क्षत्रिय कुलावत उंच, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, योगीराज, श्रीमंत, श्री 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 राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. जय भवानी, जय शिवाजी. ओम नमो पार्वतीपते हर हर महादेव.